हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज मी बघू शकते किती घामाघूम झालेले आहे बघ. सकाळी सकाळी एवढे काम लावून देते ना घरचे सुट्टीवर असले प्रमाणाच्या बाहेर. सकाळपासून पाणी भरलं. त्यानंतर गाईज तुम्हाला दाखवतो किती लाकडं घेऊन आलेले हे बघा. हे एवढे तिकडं हे एवढी मेहनत जेव्हा मी 15-16 वर्षाचं होतो तेव्हा करायचं. आता दम लागायला लागला आणि त्याच्यात गुडघ्याचा प्रॉब्लेम. बापरे खतरनाक दम लागलेला आहे गाईस. अजून पण काही लाकडं आहे पण ते बारीक आहे. तर बारीक बारीक लाकडं मम्मी घेऊन येईल. मोठे लाकडं सगळे मी घेऊन आलो. ते पण असं नाही खांदे आणले, एकच खांदे आणलं. बाकीचे सगळे वडत वडत आणलेले. कारण जडच एवढे होते कारण ते जामाचे झाडं होते ना. म्हणजे आपण नाही तोडले, ते दुसरं कोणतरी कोणाच्या तरी घराचे कंपाऊंडचे तोडले आणि ते आपण आपल्यासाठी घेऊन आलेले घरी. बापरे मला फ्रेश होतो जरा. आता कपडे बिपडे चेंज करतो. फ्रेश व्हायच्या अगोदरच आहे ना गाईस परत एक काम आलेलं आहे. म्हणजे नितीन भाऊची जी सिस्टम आहे ना होम थिएटरची, त्यांनी अजून 2 स्पीकर आणलेले. तर आता ते ॲड करायचे आपल्याला. पहिले 2च होते, अजून 2 आणले वाटतं. बघू मग जाऊन. आता बघा गाईस इथं पोचलोय आपण. हे काल हा एक स्पीकर लावला होता आपण आणि हे तर बेस आहे आणि हा एम्प्ली. आता हे 2 ॲड करायचे. इथला एक त्यानंतर हा वाला एक. आता ही वायर दिसते ना तुम्हाला, ही वायर घेतली इकडं पसरून. तिकडचं जॉईंट मारलं आहे. आता इथलं जॉईंट मारू आणि एक असं वरतून इकडून असं खाली मग याला कनेक्ट करू. ओके आपण आता आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनला यायचं कारण असं होतं नेमके काल आपण काही फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग केले बट ते प्रेशर डाऊन झाले. का बरं काय माहिती. पण गाईस तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं आहे कौलाच्या घराचं. आता हे बघा, आता मी इथं आलेलो आहे. हां इकडं वरती पत्रे हां, तर इथं गरम होतं आहे. बट आता इथं मध्ये आलो, एवढी हाईट आहे, वरती कौलं आहे, तर थंडी वाजते इथे. एवढ्या या रूममध्ये थंडी वाजते आणि इकडं गरम होते. आपल्याला आहे ना काहीच सगळे फायर एक्सटिंग्विशर आहे ना, म्हणजे तिन्ही पण जे फायर एक्सटिंग्विशर आहे हे तिन्ही पण प्रेशर मारायचे होते. बट आपण तिन्ही पण नाही मारणार आहे. आता हा एक तर मारला आहे आणि हे जे 2 आहे बघा, याची बॉडी जी आहे ही पूर्ण गेलेली आहे नाही का. आणि खालचा जो बेस आहे तो पण गेलेला आहे. त्यानंतर हा एक बघा, हे बघा. ॲक्च्युली हे प्रेशर नाही मारू शकत आपण, कारण काय प्रेशर मारताना फुटू शकते कारण त्याची बॉडी पूर्ण रश झालेली आहे. त्याच्यामुळं आपण त्यांना रिजेक्ट करून टाकू. आता एक मॅटर झालं आहे गाईज, काय माहिती आहे का, आपल्या गोडाऊनला आहे ना गाय येऊन बसली ना. हे बघा थांबा, आता पहिले आपल्याला हा गेट खोलून द्यावं लागेल आणि मग तिकडून हाकलावं लागतील. ते नाही त्याला नुकसान करतील वावरामध्ये. तर दांडकं घेऊन जावं लागेल. मारायचं नाही त्यांना बट दांडकं घेऊन जावं लागतं नाही. हे बघा इकडं पण हाय गेट खुल्ला असला का तेव्हाच घुसतं गाईज ॲक्च्युली. कारण बाकीकडून आहे ना घुसायला जागाच नाही, ऑप्शनच नाही कुठून घुसायला. सगळं पॅक आहे कारण तार कंपाऊंड केलेलं आहे नाही का. शेण पाडत पाडत चालली आहे का, काही खरं नाही. धन्य फायनली गेले बाहेर. गाईज वातावरण बघा काय खतरनाक दिसतंय. म्हणजे जस्ट ना आता आलो होतो झोपेतून उठून. या साईडला नाही, ह्या साईडला बघा कसं आहे वातावरण. हे बघा या साईडला कसं आहे आणि त्याच्यात ह्या साईडला बघा कसं खतरनाक आहे का नाही. आणि आज पहिल्यांदा तुमच्या भावाने अशी टोपी घातलेली नाही का, थंडी वाजते म्हणून. म्हणजे एवढी थंडी कॅम्पला.
एकदम खतरनाक थंडी. सध्या 2-3 दिवसापासून नुसतं झोपाच काढून राहिलो घरी दुपारी. कामधंदे नाही म्हणून. कामधंदे नाही म्हणजे आपली बसंती आली नाही त्याच्यावर. गाईज हे असं वातावरण आहे ना, असं तुम्हाला असं कुठं पण बघायला नाही वाटत. काय खतरनाक दिसतंय बघा ना. लाल झालेलं आहे नाही का, म्हणजे ढग जे आहे ना ॲक्च्युली ते लाल होऊन गेलेले. आता आमच्या इकडे आहे ना ॲक्च्युली असं जर वातावरण जर असलं ना तर असं म्हणतं का कोणीतरी वारलं आहे नाही का, म्हणजे पुण्यवान वारलं आहे, ज्याने लय पुण्य केलेले तो वारलं आहे म्हणून असे ढग लाल झाले म्हणून. बघा तुम्ही पण पुण्य केलं असेल, तुम्ही मेल्यानंतर असंच आहे. गाईज बाहेर लय खतरनाक थंडी आहे आज, एकदम खतरनाक. डायरेक्ट म्हणजे आत्ताशी 7:30-8 वाजलेले पण थंडी कॅम्पला गेलो होतो तरी झालं असं वाटलं हेल्मेट का बरं घालून नाही गेलो म्हणून. चला गाईज जाऊ घरी आता, कारण घराच्या आसपासच आहे आता आपण नाही का. सो गाईज आता आपण करणार आहे जेवण. बघू जेवायला काय काय आज नाही का. संध्याकाळचं खतरनाक थंडी बरं का गाईज बाहेर, एकदम भयंकर, डायरेक्ट भयंकर थंडी. इकडं चपाती आहे, त्यानंतर मम्मीने अजून काय धिरडं, दिस इज सब्जी. ॲक्च्युली भात पण होतं वाटतं, मी बघितलंच नव्हतं. भात पण आहे आणि त्याच्यात एक धिरडं एक नंबर आहे, त्याच्यात वाटाण्याची भाजी, चपाती, भात. काहीच मस्त जेवण करतो आता, तुम्ही पण जेवण करा म्हणजे मग बाहेर चक्कर मारायला जायला. थंडी तर खूप आहे पण तरी मजा घेऊ थंडीची, बाहेर जाऊ. एवढी खतरनाक थंडी आहे ना काहीच. आता आज आपण डायरेक्ट शेकोटी बिकोटी पेटवली बापरे. आणि एकमेव एकटाच आता ही बकेट आपण गरम करू, म्हणजे कसं खालून वल्ली आहे ना ती जरा, तर ती सुकल. कसं आहे डोकं आहे की नाही, म्हणजे गरम झाली का ती वल्ली होती ना, पॅन्ट वल्ली होऊन जाईल तुमच्या भावाची. एक नंबर वाटतंय गाईज आता. थंडीची मजा घ्यायची ना, शेकोटी बिकुटी पेटून मजा घ्यायची. बापरे मस्त आता शेकोटी बिकुटी करू, बॉडी मस्त रिलॅक्स गरम होईल. गाईज आमच्या हॅक्कीला पण थंडी वाजते बघा. हॅक्कीला आपण आहे ना जास्त थंडी असते त्याच्यामुळे असा हात गरम करायचा, असं लावायचं, असं लावायचं. किऊ बी थंडी वाजते गाईज हॅक्कीला खूप. हे गाईज फायनली आता आपली मस्त शेकोटी वगैरे झाली आणि आता आपण झोपतोय, कारण घरात आलोय, थंडी खूप आहे, तरी टी शर्ट काढून झोपायची सवय. चला गाईज बाय, गुड नाईट, जय महाकाल, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.